पार्ट 2 आपण आता पाहूया. पार्ट 1 आपला झालेला आहे. पार्ट 2 मध्ये 11 ते 20 चॅप्टर असे आहेत. आता महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी सांगत जाईल. चला आपण स्टार्ट करू. बघा, हा बायोलॉजीमध्ये पार्ट येतो. असे होऊन गेले, हे चार्ट्स महत्त्वाचे आहे. हे मी आधी पण तुम्हाला सांगितलेले आहे. काय महत्त्वाचं आहे मी ते तुम्हाला सांगत जाईल. महत्त्वाचे MCQ कुठे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये एक बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो काय केला, सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला आणि त्याला त्या कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे काय केली, रचना दिसली आणि त्या कप्प्यांना त्यांना काय केला, पेशी असं नाव दिलं आणि त्या लॅटिन भाषेत त्याला काय म्हणतात, सेला. सेलचा शोध कोणाला, रॉबर्ट हुक. खूपदा प्रश्न येऊन गेलेला आहे. 7वीच्या स्टेट बोर्डमध्ये याचा रेफरन्स आपल्याला सापडतो, लक्षात घ्या. आणि ह्याच्यावर रिसेंटमध्ये आता प्रश्न राज्यसेवा 2024 प्रीला विचारलेला होता. तर काय होता तो, MJ शाल्डेन आणि थिओडर श्वान या 2 शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला, आधुनिक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत काय होता, सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. ओके, सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, असे शिल्डेन आणि श्वान या 2 शास्त्रज्ञांनी असं सिद्धांत मांडलेला आहे. आणि एक महत्त्वाचा MCQ अजून एक आहे. 1885 मध्ये विरशॉ यांनी काय म्हटलेलं आहे की पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो. तर हा खूप महत्त्वाचा MCQ आहे. हा सुद्धा आलेला आहे, परत रिपीट होऊ शकतो. 7वीच्या स्टेट बोर्डमध्ये हे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, महत्त्वाचे आहेत. 3 MCQ इथं तयार होतात. ओके, चला आता या पेशी आहेत बघा, पेशीच्या सर्व या डायग्राम्स दिलेल्या आहेत. हा आहे अमिबा, एक पेशीय सजीव पाहिलेला आहे आपण 6वी मध्ये. त्यानंतर तांबड्या रक्तपेशी ज्याला आपण RBC म्हणतो. पृष्ठभागावरील पेशी या स्नायू पेशी आहेत, या अंडपेशी आहेत, ह्या शुक्रपेशी, चेतापेशी, मेदपेशी आणि स्पायरोगायरा. रिसेंटला राज्यसेवा प्री 2025ला स्पायरोगायरावर प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये इलिमिनेशन टेक्निकने तुम्हाला तो प्रश्न सुटतो. स्पायरोगायरा खूप महत्त्वाचे एक्झाम्पल आहे. आपण बघितलेलं आहे वनस्पतींचे वर्गीकरण हिरवे शैवाळमध्ये गोड्या पाण्यातील एक्झाम्पल स्पायरोगायरा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या बाबतीत डिटेलमध्ये हा प्रश्न आता एक्झामला विचारलेला होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, पेशींचे मोजमाप व निरीक्षण. यामध्ये MCQ मी तुम्हाला सांगते. अँटॉन ल्युवेनहॉक यांनी काय केलेलं आहे, 1673 मध्ये भिंगे एकत्रित करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केलेलं आहे. सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार कोण केलेलं आहे, अँटॉन ल्युवेनहॉक. हे लक्षात ठेवा. व त्यांनी जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम काय केलं, निरीक्षण केलं. जीवाणू आदिजीव जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण कोण केलेलं आहे, ल्युवेनहॉक. हे लक्षात ठेवा, 7वी स्टेट बोर्डमध्ये आलेलं आहे. आणि पेशींचे आकारमानाचे जे मोजमाप आहे ते मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर यामध्ये करतात. या गोष्टी इथे लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा, आता हे पेशींचे जे आकार आहेत त्या कुठल्या कुठल्या आकाराचे असतात इथे दिलेले आहे. गोलाकार आहे, दंडाकार आहे, स्तंभाकार, सर्पिलाकार आहे, अंडाकृती, आयताकार, असे हे विविध आकार काय होतात, दिसून येतात. आता महत्त्वाचा एक MCQ अजून एक मी तुम्हाला सांगते बघा. प्रामुख्याने पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे 2 प्रकार पडतात. वनस्पतीचे काय, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी असे 2 प्रकार पडतात. आणि यामध्ये MCQ महत्त्वाचा लक्षात घ्या, वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते. लक्षात ठेवा, पेशी भित्तिका म्हणजे काय, सेल वॉल. सेल वॉल ही वनस्पतींच्या पेशीभोवती असते. प्राण्यांना पेशी भित्तिका असते का, नाही. हा MCQ आहे. इथे डायग्राम दिलेले आहेत. ही आहे वनस्पती पेशी, ही आहे प्राणी पेशी. वनस्पती पेशीमध्ये ही आहे पेशी भित्तिका, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल वॉल असे म्हणतो. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते, इथे दिलेलं आहे. आणि इथे दिलेलं आहे बघा, वनस्पती पेशींच्या भोवती पेशी भित्तिका असते. त्याचं कार्य काय, त्यांना विशिष्ट आकार काय होतो, प्राप्त होतो. आणखी एक MCQ, वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका असतात. काय असतात, रिक्तिका. प्राणी पेशीमध्ये पण असतात, पण त्या लहान आकाराच्या असतात. आणि या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत. युकॅरियोटिक सेल काय आहे, दृश्य केंद्रकी पेशी. तर हे MCQ इथे लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट आता बघा,
पेशी भित्तिका, पेशी पटल, पेशी द्रव आणि पेशी अंगके यामध्ये MCQ आहेत. आत्ताच मी मागच्या पेजवर तुम्हाला सांगितलेलं होतं, पेशी भित्तिका ही पेशीच्या सर्वात बाहेरचं असणारं आवरण आहे. पेशी भित्तिका सर्वात बाहेरचं आवरण आहे आणि पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते. हा MCQ आहे. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका आढळत नाही. त्यानंतर पेशी पटल. पेशी पटल हे एक प्रकारचं पातळ आवरण आहे आणि ते नाजूक लवचिक असतं आणि पेशी पटल हे प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचं आवरण आहे. हा MCQ लक्षात ठेवा. कारण पेशी पटल हे काय आहे, सर्वात बाहेरचं आवरण आहे. कारण सेल वॉल जी पेशी भित्तिका आहे ती प्राणी पेशींना नसते. समजलं? त्यामुळे हे जे पेशी पटल जे आवरण आहे ते प्राणी पेशीच्या सर्वात बाहेरचं आवरण आहे. हा MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर इकडे लक्ष द्या, पेशी द्रव यामध्ये बघा हा एक द्रवरूप भाग असतो, त्याला पेशी द्रव म्हणतात. पेशी द्रव हे पेशी पटल आणि केंद्रक यांच्या काय असतं, दरम्यान असतं. समजलं? आणि पेशी अंगके यामध्ये कोण कोण येतात बघा, केंद्रक येतो, आंतरद्रव्य जालिका येते, गॉल्जी पिंड आहे, लयकारिका आहे, रिक्तिका आहे, तंतुकणिका ज्याला मायटोकॉन्ड्रिया आपण म्हणतो, लवके यांचा समावेश होतो. वनस्पती पेशीमध्ये हरित लवके असतात, प्राणी पेशीमध्ये ते नसतात. या गोष्टी लक्षात घ्या. आता पेशी अंगकेमध्ये हे जे सर्व दिलेले आहेत याचे प्रत्येकाचे कार्य आपण पुढे बघणार आहे. ओके, त्यामध्ये MCQ तुम्हाला सापडतील. आता आणखी एक लक्षात घ्या, इथे दिलेलं आहे बघा, यात पण MCQ आपल्याला सापडतो. काय आहे बघा, केंद्रक हे पेशींचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. ऑब्विसली न्यूक्लियस हा काय आहे, पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे आणि ते कसं असतं, दुहेरी आहे. हा MCQ आहे. न्यूक्लियस हा दुहेरी आहे, सछिद्र पटल असतं. त्यानंतर सर्व कार्य हे केंद्रकच नियंत्रित करतं. हे महत्त्वाचं MCQ आहे. त्यानंतर आंतरद्रव्य जालिका ही एक विस्तृत जाळीदार अंगक आहे. ओके, आणि ते रायबोझोमने तयार प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचं हे काम कोण करतं, आंतरद्रव्य जालिका. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, गॉल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेलं असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचं काम हे गॉल्जी पिंडामार्फत होतं. ओके, काय दिले, प्रथिनांचं योग्य वितरण करण्याचं काम हे कोण करतं, गॉल्जी पिंड. ओके, आता महत्वाचा MCQ बघा, तंतुकणिका ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतो व लवके ही दुहेरी आवरणाने असलेली अंगके आहेत. MCQ आहे, दुहेरी आवरण असलेली अंगके कोणती, एकेरी आवरण असलेलं अंगके कोणतं हे तुम्हाला माहित पाहिजे. दुहेरीमध्ये न्यूक्लियस येतो, मायटोकॉन्ड्रिया येतो, लवके येतो. ओके, तर हे पुस्तकात दिलेलं आहे. आणि अजून एक MCQ बघा, तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. मायटोकॉन्ड्रियाला पेशीचे ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस असे म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा MCQ आहे. त्यानंतर एक गोष्ट बघा, अजून एक इथे बघा, प्राणी पेशींमधील रिक्तिका या आकाराने छोट्या असतात, तर वनस्पतीमध्ये या आकाराने काय असतात, मोठ्या असतात. तर बघा इथे किती MCQ मिळतात. खूप महत्वाची माहिती आहे. 7वीच्या स्टेट बोर्डमध्ये हे सर्व दिलेलं आहे. चला नेक्स्ट. हा, आता ही आहे प्रोकॅरियोटिक सेल. ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला काही MCQ सापडतो का बघूया. बघा, बहुतांश सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत, जसे की जीवाणू आणि विषाणू. लक्षात घ्या, जीवाणू हे एकपेशीय सजीवाचं उदाहरण आहे आणि इथे दिलेले आहे, सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते. या पेशीत दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयारी झालेली अंगके ह्यात आढळत नाहीत. हे लक्षात असू द्या. यामध्ये काय आढळतं, फक्त प्रद्रव्य पटल, पेशी द्रव्य आणि केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात, म्हणून यांना प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतात. लक्षात आलं? तर ही डायग्राम दिलेली आहे. लक्षात घ्या, काय काय असतं, प्रद्रव्य पटल आहे, पेशी द्रव्य आहे, रायबोझोम आहेत. ओके, संपुटिका आहे. आता हे मराठी तुम्हाला अवघड जातील, जे इंग्लिश मधून करतात रेफर ते इंग्लिश मधूनच करा रेफर. ओके, आता हा एक चार्ट लक्षात घ्या, जी राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था आहे ती पुणे येथे आहे. हे लक्षात असू द्या. कुठे आहे ही, पुणे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. ओके, हा चार्ट हा बॉक्स स्टेट बोर्ड मधील आहे. चला नेक्स्ट, अन्न विष बाधा, फूड पॉइझनिंग. इथे लक्षात घ्या, स्वतःचे पोषण करताना
काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ, तो कुठला विषारी पदार्थ आहे त्याचं नाव दिलेलं आहे, तो आहे एन्टरोटॉक्झिन्स. हा काय एन्टरोटॉक्झिन्स अन्नात मिसळतात आणि त्यामुळे ते अन्न काय होतं, दूषित होतं. समजलं? कोणतं ते नाव लक्षात ठेवा, तिथे दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक, निरोगी मानवी शरीराचे तापमान मागं सुद्धा सांगितलेलं होतं, 6वीच्या स्टेट बोर्डमध्ये होतं 37 डिग्री सेल्सिअस, ते इथे दिलेलं आहे. ओके, तर परत रिपीट हा प्रश्न झालेला आहे इथे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आणखी एक बघा, माहीत आहे का तुम्हाला, महत्त्वाचं आहे, हे चार्ट मिसिंग करायचे नाही. मानवी शरीरामध्ये 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. ओके, आणि प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% जे वजन हे स्नायूंचे असतं. ओके, प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुमारे 40% वजन हे काय आहे, स्नायूंचे आहे. त्यानंतर मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात. आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालीमुळे आपल्याला काय होतात, दिसतात. हे फक्त बेसिक माहिती असू दे म्हणून लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. हा, आता स्नायूंचे पण प्रकार आहेत. एक आहेत ऐच्छिक आणि दुसरा आहे अनैच्छिक. ओके, व्हॉलंटरी मसल आणि इनव्हॉलंटरी मसल. आता म्हणजे काय, तुम्हाला बेसिक माहिती आहे, प्रश्न याच्यावर काय येणार नाही, तरी पण आपण घेऊया. व्हॉलंटरी बघा, मसल म्हणजे काय, हाताने काम करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे, अशा आपल्या इच्छा, हे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात, म्हणून त्याला व्हॉलंटरी मसल असे म्हणतात. ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. अनैच्छिक स्नायू म्हणजे काय, इनव्हॉलंटरी म्हणजे काय, की श्वसन असेल, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे ही जीवनावश्यक असतात, पण ते आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, म्हणून त्यांना इनव्हॉलंटरी मसल असे म्हणतात. एवढेच आहे. स्नायूंचे इथे प्रकार दिलेले आहेत, अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. तर यामध्ये आपण बघूया, अस्थि स्नायूमध्ये म्हणजे स्केलेटल मसल, यामध्ये बघा, उदाहरण बघा, हातांचे आणि पायांचे स्नायू येतात, लक्षात ठेवा. हृदयांचे बघा, हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात, या हालचाल अनैच्छिक असतात. हृदयाचे स्नायू या हालचाल काय असतात, अनैच्छिक असतात, इनव्हॉलंटरी असतात, हे लक्षात असू दे. आणि मृदू स्नायूमध्ये, यामध्ये बघा, शरीरातील आंतरेंद्रियामधील स्नायू आढळतात, जसे की जठर आहेत, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादी स्नायू, ह्या पण हालचाल अनैच्छिक असतात. तर हे बेसिक माहिती तुम्हाला माहीत असू द्या. ओके, चला नेक्स्ट. हा, हे खूप महत्वाचं आहे. स्नायूच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, मायोलॉजी. हा MCQ लक्षात असू द्या. शरीरातील सर्वात मोठा स्नायू हा मांडीमध्ये असतो. कोणता स्नायू आहे त्याचं नाव मला तुम्ही सांगा. 6वी मध्ये आपण पाहिलेलं होतं. आणि सर्वात लहान स्नायू आहे तो कानातील स्टेप्स. कानातील स्टेप्स, ज्याला आपण स्टिरअप असं म्हटलेलं होतं मागच्या याला, हे लक्षात असू द्या. त्यानंतर इकडे बघा, पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता हा स्टार्ट होतो, तर यामधले महत्वाचे तुम्हाला MCQ मी तुम्हाला काढून देते. पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश असतो. अन्ननलिकेची एकूण लांबी ही काय असते, सुमारे 9 मीटर असते. किती असते, 9 मीटर. मीटर सेंटीमीटर याचं रिलेशन तुम्हाला माहीत पाहिजे. कधी कधी परीक्षेमध्ये सेंटीमीटरमध्ये तुम्हाला देतील, त्यामुळे 9 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर वगैरे हे तुम्हाला माहीत असू द्या. त्यात प्रामुख्याने तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार यांचा समावेश होतो. आणि यामध्ये पाचक ग्रंथी आहेत, त्या कुठल्या आहेत, लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, पुढे येणार आहे. त्यानंतर दात. आपल्या अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते, हे सर्वांना माहीत आहे. दातांचे मुख्यत्वे बघा 4 प्रकार असे पडतात. एक पट्टाशीचे असतात, एक सुळे असतात, दाढा असतात आणि उपदाढा, असे 4 प्रकार टोटल पडतात. पुढे आपल्याला येणार आहे परत, ते कुठे कुठे म्हणजे कसे पडतात वगैरे ते सगळे पुढे आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर फक्त एक महत्वाचं आहे, प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असतं आणि ते कॅल्शियम पासून बनलेलं असतं, हे लक्षात असू दे. आणि आणखी एक आहे, लाळेमध्ये आपली जी लाळ आहे त्यामध्ये टायलिन, ज्याला आपण अमायलेज नावाचे विकर असतं. विकर म्हणजे काय, एन्झाईम असतं, हे लक्षात असू दे. आणि त्यामुळे स्टार्चचं रूपांतर माल्टोज या शर्करेत होतं. ओके, त्यानंतर विकर म्हणजे काय बघा, ह्याची डेफिनेशन दिलेली आहे. विकर म्हणजे काय हे वाचून घ्या तुम्ही. एन्झाईम म्हणजे काय,
चला नेक्स्ट MCQ कुठे येईल ते तुम्हाला फक्त सांगेल. हां, इथे MCQ येणार. आता यामध्ये एक MCQ मागे येऊन गेलेला आहे. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? यकृत, लिव्हर. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे हे लक्षात असू दे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असतं, ज्याला आपण गॉल ब्लॅडर असे म्हणतो, पित्ताशय. ओके. आणि यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस हा साठवला जातो. समजलं? तर सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? यकृत. हे लक्षात असू द्या. लहान आतडे हे 6 मीटर असतं. प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. अन्नाचे पचन कुठे होतं? लहान आतड्यात. हे लक्षात ठेवा. बेसिक माहिती ही तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके. आणि यामध्ये लहान आतड्यामध्ये 3 पाचक रस असतात. पाचक रस मिसळतात. आता ते कुठले? ते आता 7वी मध्ये त्यांनी दिलेले नाही. पुढे आपण बघूया. पण तुम्हाला हे माहित पाहिजे की लहान आतड्यामध्ये 3 पाचक रस असतात. ओके. त्यानंतर अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचं काम हे लहान आतडे करते. ओके. मोठे आतडे बघा, लांबी किती असते? 1.5 मीटर असते. मला सांगा, लहान आतडे हे मोठ्या आतड्यापेक्षा काय आहे? लांब आहे. ओके, मोठे आहे. ओके. फक्त मोठ्या आतड्यामध्ये काय होतं? पाण्याचं शोषण होतं. ओके. इथे काय दिलेलं आहे? अन्नाचे पचन व शोषण हे कुठे होतं? लहान आतड्यात. पाण्याचे शोषण कुठं होतं? मोठे आतडे. ओके. हे माहित तुम्हाला पाहिजे. त्यानंतर अपेंडिक्स हा एक छोटा भाग असतो, ज्याला आपण वेस्टिजल ऑर्गन म्हणतो. काय म्हणतो? वेस्टिजल ऑर्गन. हा कुठल्या भागाला असतो? तो मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला हा अपेंडिक्स असतो. हे बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जठर. जठर अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला आपण काय म्हणतो? जठर. तर बघा, जठरमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, त्यानंतर म्युकस हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. लक्षात ठेवा. MCQ लक्षात ठेवायचा आहे. चला, यामध्ये एवढीच माहिती महत्वाची होती. नेक्स्ट करू. हा, हे आता अवयव आहेत, ह्या ग्रंथी आहेत, हे पाचक रस आणि त्यांचे कार्य. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला महत्वाचा MCQ सांगते बघा. जठरमध्ये कुठले असतात पाचक रस? हायड्रोक्लोरिक आम्ल, HCl, पेप्सिन आणि म्युकस. MCQ आहे, लक्षात ठेवायचं. यकृतमध्ये पित्तरस असतो, पण सर्वात महत्वाचा आहे स्वादुपिंड, पॅनक्रियास. त्यामध्ये लक्षात ठेवा कुठले असतात? 3: ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज. खूप महत्वाचा आहे. ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज. हा MCQ आहे आणि हा पण MCQ आहे. लक्षात असू द्यात. चला, कार्य तुम्ही वाचून घ्या. हा, आता हे एक बघा, लक्षात द्या. 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा केला जातो. तर 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे म्हणून आपण घेतलेला आहे. चला, आता परत फिजिक्स स्टार्ट झालेला आहे. क्षरण रोखण्यासाठी, क्षरण म्हणजे काय बघा, क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात. कशाचा लेप लावतात? क्षरण रोखण्यासाठी जस्ताचा पातळ लेप लावतात. त्याला आपण गॅल्वनायझेशन असे म्हणतो. आणि पुढं बघा, तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप लावतात. त्याला आपण म्हणतो कलही करणे. त्याला काय म्हणतो? कलही करणे. ओके. तर हे महत्वाचं होतं. आता इथे बघा, माहित आहे का तुम्हाला? केमिस्ट्री मधील आहे, सर्व केमिस्ट्री मधील आहे. 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे शास्त्रज्ञांनी आतापर्यंत. त्यापैकी 92 मूलद्रव्य ही निसर्गात आढळतात, तर उर्वरित ही मानवनिर्मित आहेत. 92 मूलद्रव्य काय आहेत? निसर्गात आढळतात, पण उर्वरित जी आहेत ती मानवनिर्मित आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा आणि तांबे ही महत्वाची काय आहेत? नैसर्गिक मूलद्रव्य आहेत. महत्वाची काय? नैसर्गिक मूलद्रव्य आहेत. आता असे होऊन गेले, महत्वाचं आहे. 1 मिनिट. असे होऊन गेले. ओके, असे होऊन गेले. डेमोक्रिटस मूलद्रव्याच्या लहान कणांना अणू असे नाव दिले. डेमोक्रिटसने काय केले? मूलद्रव्याच्या लहान कणांना अणू असे नाव दिले, कारण ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे अविभाज्य होय, आणि त्यावरून ॲटम असे नाव अणूला पाडले गेले. त्यानंतर दुसरा कोण आला पुढं? डाल्टन. त्याने 1803 मध्ये काय म्हटलं? अणू निर्माण करता येत नाही, त्याचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही आणि ते नष्ट पण करता येत नाही, असं कोण सांगितलं? डाल्टन यांनी. ओके. आणि काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्ये त्यांनी दर्शवलीत.
त्यामधले उदाहरण 3 दिलेले आहेत, महत्वाचे आहेत. हायड्रोजन, सल्फर आणि तांबे. लक्षात ठेवा, हा एकदाच MCQ आधी येऊन गेलेला होता. 7वी स्टेट बोर्डमध्ये हे 3 मूलद्रव्य दिलेले आहेत. 11वी NCERT मध्ये जवळपास 9 मूलद्रव्यांची अशी चिन्हे दिलेली आहेत. आपल्या नोट्समध्ये ते ऍड केलेले आहेत. भविष्यात जर प्रश्न आला तर चुकायला नको. हे 3 जरी माहीत असेल तरी इलिमिनेशन तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकाल. ओके, चला नेक्स्ट. ओके, बघा, निसर्गात ऑक्सिजन वायुरूपात आढळतो. ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र जोडले तर स्वतंत्र असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. हे लक्षात असू द्यात. आता यामध्ये महत्वाचं तुम्हाला मी सांगते बघा, तर हे पॉइंट, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. तर मूलद्रव्य जे आहेत जवळपास तुम्हाला एक 30 मूलद्रव्य तुम्हाला ओळीने पाठ पाहिजेत. तसेच त्यांच्या संज्ञा. ओके, ह्या संज्ञा जे दिलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजेत. प्लस पुढे जाऊन आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण येणार आहे. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तर हे मूलद्रव्य पाठ करा. पहिला हायड्रोजन आहे, दुसरा हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ओके, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. जवळपास 20 मूलद्रव्यांचे इथे त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला कमीत कमी 30 पर्यंत तरी पाठ पाहिजेत. ओके, तर एक लक्षात घ्या. माहित आहे का तुम्हाला चार्टमध्ये काय दिलेलं आहे बघा. आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यामध्ये जी तार असते ती टंगस्टन या मूलद्रव्याची असते. लक्षात ठेवा. आणि वॉल्फ्रॅम या शास्त्रज्ञाच्या नावावरून ही संज्ञा त्याला दिलेली आहे. टंगस्टनची संज्ञा W, हे लक्षात असू द्या. तसेच चांदी, सोने आणि यांच्या संज्ञा अर्जेंटम आणि ऑरम या लॅटिन नावावरून दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, चांदी याची संज्ञा काय आहे? Ag, सोने Au. हे लक्षात असू द्या. ओके, चला नेक्स्ट. ओके, आता धातू आणि अधातू. धातू आणि अधातू बघा, मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू या गटात केलेलं आहे. धातूचे गुणधर्म आपण मागच्या ह्याच्यात बघितलेले आहेत. काय काय तुम्हाला माहिती आहे? वर्धनीयता असतात, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता असते, चकाकी, नादमयता. हे सर्व गुणधर्म आपण बघितलेले आहेत. आणि ज्या मूलद्रव्यांमध्ये हे गुणधर्म दिसून येत नाहीत त्यांना आपण अधातू म्हणतो. आता अधातूची डेफिनेशन नाही विचारणार, पण तुम्हाला अधातू कोणते आहेत हे माहीत पाहिजे. कुठले दिलेले तिथे? फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे अधातू आहेत. त्यानंतर धातू सदृश म्हणजे मेटलॉइड्स. मेटलॉइडची पण एक्झाम्पल्स विचारलेली आहेत एक्झामला, ती पण तुम्हाला माहीत पाहिजे. ते आहेत आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम. हे 3 उदाहरण दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही पिरियॉडिक टेबल शिकाल तेव्हा तुम्हाला सर्व हे माहीत पाहिजेत. धातू कुठल्या साईडला आहेत, अधातू कोणत्या साईडला आहेत, परत धातू सदृश एलिमेंट्स कुठे आहेत, हे सर्व तुम्हाला पुढे शिकायचं आहे. ओके, फक्त जे आता दिलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे माहीत पाहिजे. त्यानंतर टूथपेस्ट. आता हे टूथपेस्ट बाबतीत लक्षात घ्या, या टूथपेस्टमध्ये कोणकोणते घटक असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. बघा, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम, हायड्रोजन आणि फॉस्फेट हे काय आहेत? प्रमुख काय आहेत? घटक आहेत. समजलं? तर हे एवढाच प्रश्न येतो होता. आणि आणखी एक प्रश्न आहे टूथपेस्ट बाबतीत. बघा, इसवी सन 500 पूर्वी चीन, ग्रीस आणि रोम या देशांमध्ये काय केले? हाडे, शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार केलेली आहे. आणि 19व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झालेली आहे. समजलं? आणि जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क शहरात 1873 साली तयार केलेली आहे. माहीत पाहिजे, फॅक्ट आहे, स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट कोलगेट आहे. कुठे केलेली आहे? न्यूयॉर्क शहरात केलेली आहे 1873 साली. लक्षात ठेवा. आणि टूथपेस्टमध्ये कोणकोणते घटक असतात? कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन. समजलं? हायड्रोजन फॉस्फेट. समजलं? तर ह्या गोष्टी एवढ्या लक्षात असू द्या. त्यानंतर संयुग म्हणजे काय? इथे दिलेला आहे. रेणूमधील अणू वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर तयार होणारा पदार्थ हा संयुग असते. ओके, तर पाणी हे संयुग आहे. लक्षात ठेवा, वॉटर हे संयुग आहे. समजलं? हायड्रोजनचा 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. काय? फॉर्म्युला H2O. ओके, चला. हा, आता
हे बघूया आपण. अपमार्जक म्हणजे डिटर्जंट. यामध्ये महत्त्वाचे तुम्हाला पॉईंट जे मी सांगणार आहे ते थोडं फक्त हे करून घ्या. आता अपमार्जकमध्ये परत प्रकार पडतात. यामध्ये बघा निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित. निसर्ग निर्मित कुठलं येतं? शिकेकाई आहे, रिटा आहे. शिकेकाई तुम्ही यूज करत म्हणजे आधी केला असाल, तुम्हाला शिकेकाई माहीत पण असेल. रिटा, ह्याला रिटा म्हणतात बघा. हा आहे रिटा. तर हे निसर्ग निर्मित अपमार्जक आहेत, म्हणजे याला डिटर्जंट म्हणतो. ओके. तर यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी. रिटा शिकेकाई यांचा मानवी त्वचा तसेच रेशीम लोकरीचे धागे कपडे यावर अनिष्ट परिणाम होत नाही म्हटलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, रिटाला इंग्रजीमध्ये सोप नट म्हणतात. लक्षात ठेवा एमसीक्यू. रिटाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सोप नट. तर शिकेकाईला काय म्हणतात? सोप पॉड. काय म्हणतात? सोप पॉड. हे लक्षात असू द्या. आणि मानव निर्मित मध्ये काय येतो? तो साबण. हे लक्षात असू द्या. आता साबण कसं तयार करतात याची कृती देखील स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहे. आपल्याला ती काही उपयोगाची नाही. फक्त एक लक्षात घ्या, साबणाचे 2 प्रकार पडतात. एक आहे कठीण, एक आहे मृदू. कठीण आहे तो कपडे धुण्यासाठी वापरतात. कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरतात, वॉशिंगसाठी. आणि जो मृदू आहे तो आपण आंघोळीसाठी वापरतो, स्नानासाठी वापरतो. ओके. तर हे गोष्टी लक्षात असू द्या. हा, अजून एक पॉईंट इथे आहे बघा. जो कपड्यासाठी वापरतात ना त्यामध्ये काय असतं? सोडियम क्षार असतो. आणि तो स्नानासाठी वापरतात त्यामध्ये काय असतं? पोटॅशियम क्षार. हे लक्षात असू द्या. चला, त्यानंतर संश्लिष्ट अपमार्जक म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट. यामध्ये आपल्याला काय MCQ नाही सापडत. हा, आता ह्याच्यावर आहे सिमेंट प्रोडक्शन. सिमेंटमध्ये काय काय घटक असतात हे माहीत पाहिजे. तर सिमेंटमध्ये बघा इथे दिलेलं आहे सिलिका, ॲल्युमिना, त्यानंतर चुना, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून सिमेंट बनते. सिमेंटमध्ये कोणकोणते हे असतं सांगा बघा घटक? सिलिका, ॲल्युमिना, त्यानंतर चुना, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. हे लक्षात असू द्या. आणि पोर्टलँड सिमेंट हे बांधकामासाठी वापरला जाणारा प्रमुख प्रकार आहे. यामध्ये कुठले घटक असतात? इथे दिलेलं आहे 60% चुना, ज्याला आपण कॅल्शियम ऑक्साईड म्हणतो. आता चुन्याला काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. कधी कधी परीक्षेत कॅल्शियम ऑक्साईड टाकतात ते, तेव्हा आपल्याला कळत नाही की तो चुन्याचा आहे. ओके. त्यामुळे याचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे. 25% सिलिका, ज्याला आपण सिलिकॉन डायऑक्साईड मगाशीच सांगितलेलं होतं आपण. ओके. सिलिकॉन डायऑक्साईडला सिलिका म्हणतात. त्यानंतर 5% ॲल्युमिना आणि उरलेला भाग हा आयर्न ऑक्साईड व जिप्समला म्हणतात कॅल्शियम सल्फेट. जिप्समला काय म्हणतात? कॅल्शियम सल्फेट. या कच्च्या मालापासून हे सिमेंट बनवतात. लक्षात घ्या, पोर्टलर सिमेंटमध्ये कुठले कुठले घटक असतात हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके. चला नेक्स्ट. हा, आता गुणधर्मानुसार खनिजांचं वर्गीकरण केलेलं आहे. अधातू, धातू आणि ऊर्जारूपी. अधातू खनिजामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स माहीत पाहिजे. ग्राफाईट, हिरा महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. MCQ. गंधक आहे. गंधक म्हणजे काय? सल्फर. धातूमध्ये काय येतं? सोने, चांदी, बॉक्साईड, मॅग्नीज, प्लॅटिनम आणि टंगस्टन. आणि खनिजमध्ये काय सगळं माहिती आहे तुम्हाला? दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. ओके. कोण काय करते? इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद ही 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात स्थापन झालेली संस्था आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्यरत आहे. ओके. चला, आता महत्वाची खनिजे आणि धातुके हा पण केमिस्ट्री मधला पार्ट येतो. मेटलर्जीस अँड ओर्स. ओके. मेटलर्जी म्हणजे मिनरल्स अँड ओर्स, यामध्ये हा पार्ट येतो. तर लोह खनिज मध्ये तुम्हाला मी MCQ सांगते. लोह खनिजाचे 4 प्रमुख प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. 4 प्रकार महत्वाचे आहेत आणि पाठ पाहिजे तुम्हाला. हे 4ही प्रकार ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत, परत विचारू शकतात. ओके. इथे दिलेलं आहे. आता बघा, मॅग्नीज लोह खनिज, त्यानंतर मॅंगनीज, त्यानंतर पुढे मी आता तुम्हाला सांगतो मॅग्नीजचा वापर कुठं होतो? विद्युत उपकरणामध्ये होतो. हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट, बॉक्साईट. हा सुद्धा ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. काय आलेला होता की बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. लक्षात ठेवा, कशाचे धातुक आहे? ॲल्युमिनियम. हे लक्षात असू द्या. ॲल्युमिनियमचे प्रमाण किती असते यामध्ये? 55%. ओके. आणि यामध्ये त्यामुळे विमान वाहतुकीची साधने, विद्युत तारा
हे त्याचा प्रामुख्याने इथं वापर केला जातो. कशाचा वापर होतो इथं? ॲल्युमिनियम. लक्षात असू दे. त्यानंतर तांब्याचा काय तुम्हाला माहित आहे? अभ्रकचं पण माहिती आहे तुम्हाला काय आहे? हे काय महत्वाचं नाही आहे. हा, आता नेक्स्ट दगडी कोळसा. दगडी कोळसाचे प्रकार विचारलेले आहेत. दगडी कोळशाचे प्रकारमध्ये इथे दिलेलं आहे बघा. अँथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. MCQ आहे. उच्च प्रतीचा कोळसा कुठला? अँथ्रासाइट. लक्षात ठेवा. हे सुद्धा आहेत पीठ, लिग्नाइट आणि बिट्युमिनस. हे सुद्धा दगडी कोळशाचे प्रकार आहेत. पण उच्च प्रतीचा कुठला आहे? तर अँथ्रासाइट. ओके. सर्वात खालच्या याचा कुठला आहे प्रतीचा? तर पीठ आहे. समजलं? हे 4 प्रकार लक्षात असू द्या. लिग्नाइटला ब्राऊन कोल असे म्हणतात. लक्षात ठेवा. लिग्नाइटला ब्राऊन कोल असे म्हणतात. आता दगडी कोळशाचा उपयोग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके. हे काय एवढं महत्वाचं नाही. चला, कोण काय करते? चला, कोण काय करते मध्ये जी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची ONGC त्याची जी स्थापना आहे, ती स्थापना लक्षात ठेवा. 14 ऑगस्ट 1956 हे लक्षात असू द्या. आणि ही भारतातील सर्वात मोठी तेल वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी असून तिचं मुख्यालय हे कुठे आहे? दिल्ली. MCQ लक्षात असू द्या. समजलं? मुख्यालय कुठे आहे? दिल्ली. आणि स्थापना कधीची आहे हे पण लक्षात असू द्या. हे तुम्ही वाचून घ्या. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG यामध्ये हे फक्त प्रमाण लक्षात ठेवा. प्रोपेन आणि ब्युटेन यांचं प्रमाण हा MCQ लक्षात असू द्या. ओके. हे पूर्ण वाचून घ्या. फक्त ते प्रमाण लक्षात ठेवा. आणि नैसर्गिक वायूमध्ये कुठले कुठले नैसर्गिक वायू येतात? मिथेन आहे, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे घटक अल्प प्रमाणात असतात. आता मी हे का इमेज घेतलेलं आहे? तर आपण जेव्हा अल्केन, अल्कीन, अल्काइन जेव्हा हे टॉपिक बघणार आहे, ओके, त्यामध्ये हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत सर्व. इथेनचा फॉर्म्युला काय, प्रोपेन काय, ब्युटेन काय आहे, मिथेन काय आहे, ओके, अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे, हे सर्व आपण पुढे बघणार आहे. 9वी 10वी मध्ये हे सर्व येणार आहे. चला नेक्स्ट. हा, आता या औषधी वनस्पती आहे, ह्या औषधी वनस्पती कशा कशासाठी उपयोगी आहेत हे सर्व दिलेलं आहे. हे काय परीक्षेला येणार नाही. फक्त लक्षात ठेवा, सिंकोना ही जी वनस्पती आहे ती मलेरियावर आहे औषध. हे लक्षात असू द्या. ओके. आणि बाकीचं काय जनरल माहिती आहे. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा थोरियम अणु ऊर्जा निर्मितीमध्ये वापर होतो. मॅग्नेशियम कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये. पोटॅशियमचा वापर कुठे होतो? साबण, काच, खत निर्मिती. सोडियम कापड आणि कागद निर्मिती. आणि सल्फेट कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी. समजलं? हे माहीत तुम्हाला पाहिजे, बेसिक आहे. त्यानंतर आणखी एक आहे बघा इथे. भारतात सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे खनिज तेल विहीर खणली गेली. हे फक्त लक्षात असू द्या, एवढं काही महत्वाचं नाही. ओके. चला. हा, आता ग्रहण. ग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे सुद्धा तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकलेला आहात. तरी पण सायन्समध्ये येते म्हणून आपण बघूया. आता सूर्यग्रहण कशाला म्हणतात, चंद्रग्रहण कशाला म्हणतात, तिथे दिलेलं आहे, तेवढंच आपण पाहणार आहे. सूर्यग्रहण म्हणजे काय ते दिलेलं आहे बघा. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. सूर्य आणि पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण येतो? चंद्र. आणि या चंद्राची सावली काय होते? पृथ्वीवर पडते. ओके. आणि तेवढ्या भागातून सूर्य काय होत नाही? दिसत नाही. त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. परत या सूर्यग्रहणाचे प्रकार पडतात. खग्रास आहे, खंडग्रास आहे. हे अमावस्यालाच घडतं. हे अमावस्यालाच घडते. आणि चंद्रग्रहण मध्ये काय होतं? सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. यांच्यामध्ये पृथ्वी येते. आणि या पृथ्वीची जी छाया आहे, सावली, ती काय होते? चंद्रावर पडते. आणि चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला म्हणतात चंद्रग्रहण. समजलं? या दोनच कन्सेप्ट इथे आहेत, बाकी काही महत्वाचं नाही. चला. आणि चंद्रग्रहण कधी होतं? पौर्णिमेला. हे माहित आहे सर्वांना. आता शून्य छाया दिन. शून्य छाया दिन म्हणजे काय? तर ज्या दिवशी सूर्य बरोबर आपल्या माथ्यावर येतो, बरोबर माथ्यावर येतो, त्या दिवसाला शून्य छाया दिन असे म्हणतात. आणि ते दिलेलं आहे की ही घटना कर्कवृत्त 23.5 डिग्री उत्तर आणि मकर वृत्त 23.5 डिग्री दक्षिण
या दरम्यान असलेल्या प्रदेशात हे पाहायला मिळतं. एवढंच लक्षात घ्या. शून्य छायादिन म्हणजे काय, बरोबर सूर्य आपल्या माथ्यावर येतो तेव्हा. त्यानंतर आता सुरू झालेला आहे ध्वनी, साऊंड हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. 6वी मध्ये पण आपण पाहिलेला होता, परत आता 7वी मध्ये पण आहे. एक लक्षात घ्या, दोलकाचा दोलन काळ आणि वारंवारिता म्हणजे काय, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. इथे लक्षात घ्या, दोलकाचा एक दोलन पूर्ण होण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलन काळ असे म्हणतात. दोलकाचा एक फेरी पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ एवढंच आहे फक्त. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला. किती, एका सेकंदात पूर्ण केलेला. आणि याचा फॉर्म्युला दिलेला आहे n = 1/t. हे लक्षात असू द्या. समजलं. चला नेक्स्ट. हा, एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात. आणि याचं युनिट जे आहे ते काय आहे, हर्ट्स. काय आहे, हर्ट्स. लक्षात ठेवा, वारंवारतेचं हे काय आहे, युनिट हर्ट्स. हे लक्षात असू द्या. 100 हर्ट्स म्हणजे एका सेकंदात 100 दोलने. ओके, समजलं. त्यानंतर इथे एक महत्वाचा पॉइंट आहे बघा, दोलकाचा दोलन काळ म्हणजे टी हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. कशावर असतो, दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. स्टेटमेंट हे सर्व लक्षात ठेवा. हे असे स्टेटमेंट परीक्षेत येऊ शकतात. त्यानंतर दोलकाची लांबी वाढली तर त्याचा कालही वाढतो. हे लक्षात असू द्या. दोलकाची लांबी वाढली तर त्याचा काळ पण वाढतो. ओके, आता याची पातळी, तीव्रता आणि पातळी. तर आपण बघितले, ध्वनीची पातळी म्हणजेच आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता. एक MCQ तुम्हाला देते बघा. आयाम जर बघा, ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात ही असते. आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता ही चौपट होते. हा खूप महत्वाचा MCQ आहे. आयाम जर दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता ही चौपट होते. लक्षात घ्या. आता माहित आहे का तुम्हाला, हा MCQ आधी परीक्षेला येऊन गेलेला आहे, आला होता, हे सेम आलेला होता. फक्त लक्षात घ्या, ऐकू येण्याची जी सुरुवात आहे ती 0 dB पासून आहे. आता इथे दिलेलं आहे, ध्वनी पातळी ही डेसिबल मध्ये मोजतात. हे डेसिबल आहे. डीबी म्हणजे काय, डेसिबल. त्यानंतर सर्वसामान्य आपला श्वासोश्वास, आपण जो श्वासोश्वास घेतो तो किती आहे, 10 dB. लक्षात ठेवा. 5 मीटर अंतरावरून कुजबुजणे 30 dB. सर्वसामान्य दोघांमधील संवाद 60 dB. सर्वात जास्त बघा, जेट इंजिन आहे ना 130 आणि कारखाने 80 dB. हे लक्षात असू द्या. त्यानंतर इथे बघा, कानठळ्या बसण्याची सुरुवात 120 dB ते 120 dB येणार. ओके, हे लक्षात असू द्या. ओके, चला एवढंच इथे महत्वाचे आहे. हा, इथे अजून एक आहे बघा, लक्षात घ्या. ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी ही 10 dB ने वाढते. MCQ लक्षात घ्या. जिथे जिथे मी क्वेश्चन केलेले आहे आणि अंडरलाईन केलेले आहे ते महत्वाचे सर्व MCQ आहेत. हे लक्षात घ्या. तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा एकतर हे वारंवार लेक्चर पहा, तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. चला आपण नेक्स्ट बघू. हा, आता यामध्ये प्रकार पडलेले आहेत, इन्फ्रासॉनिक साऊंड, अल्ट्रासॉनिक, त्यानंतरनं आपले जे ऑडिबल साऊंड. ओके, ह्याची जी रेंज आहे हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या. श्राव्य ध्वनी म्हणजे ऑडिबल साऊंड, जे ऐकू येण्याची क्षमता आहे ती किती आहे बघा, इथे दिलेली आहे. मनुष्यास ऐकू येणारी जी ध्वनीची वारंवारिता ही 20 ते 20,000 हर्ट्स. लक्षात ठेवा, हा MCQ आहे. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स हा ऑडिबल साऊंडची रेंज आहे. हे लक्षात असू दे. त्यानंतर अवश्राव्य ध्वनी म्हणजेच काय, इन्फ्रासोनिक. इन्फ्रासोनिक म्हणजे काय, इथे दिलेलं आहे बघा. 20 हर्ट्स पेक्षा कमी वारंवारितेचा, ज्या ध्वनीची वारंवारिता ही 20 हर्ट्स पेक्षा कमी असते त्याला इन्फ्रासोनिक म्हणतात. म्हणजेच काय, अवश्राव्य ध्वनी. यामध्ये एक्झाम्पल्स काय येतं बघा, वेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांद्वारे काढले जातात. ओके, लेस दॅन 20 हर्ट्स याला म्हणतात इन्फ्रासोनिक. त्यानंतर ऑडिबल जो आहे तो आहे 20 to 20 के हर्ट्स. हे लक्षात असू द्या. आणि अल्ट्रासॉनिक, ज्याला श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी म्हणजे ज्याला अल्ट्रासॉनिक किंवा सुपरसॉनिक म्हणतात,
जो 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असतो त्याला म्हणतात अल्ट्रासोनिक. समजलं? यामध्ये बघा, कुत्रा हा अशा प्रकारचा ध्वनी ऐकू शकतो, हा मनुष्य ऐकू शकत नाही. समजलं? तर हे परीक्षेला विचारलेलं होतं. परत हा रिपीट होऊ शकतो. चला, आता जे अल्ट्रासॉनिक साऊंड आपण बघितलं, तर त्याचे उपयोग कुठं कुठे होतो, तर हा चार्ट दिलेला आहे. हे पण महत्त्वाचं आहे, ते दिलेलं आहे. घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी त्याचा वापर होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी, मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, धातूंमधील दोष ओळखण्यासाठी, त्यानंतर रडार यंत्रणेमध्ये देखील होतो. हा महत्त्वाचा आहे. सूक्ष्मजीव कीटक मारण्यासाठी आणि समुद्राचे तळ आणि जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे सोनार लक्षात ठेवा. ह्याचा फुल फॉर्म लक्षात असू द्या तुम्हाला. ओके. त्यानंतर कोण काय करते? आयुका ही कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. कुठे आहे? पुण्यामध्ये. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हे लक्षात असू द्या. कुठे आहे? पुण्यामध्ये. त्यानंतर चुंबक, ज्याला आपण मॅग्नेट, मागच्या टॉपिकमध्ये देखील आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या होत्या. ह्या टॉपिकमध्ये देखील आता प्रॉपर्टीज आपण पाहणार आहे. आता महत्त्वाचं बघा, हे चुंबक बलरेषांचे जे गुणधर्म आहेत, ही कल्पना कोणी हे केलेली आहे सांगा बरं? मायकेल फॅराडे यांनी स्पष्ट केलेले आहे. ते आपण आता बघूया. या आहेत प्रॉपर्टीज ह्याच्या. तर आपण बघूया आता बघा, चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅराडेने चुंबकीय आकर्षण आणि प्रकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. काय प्रॉपर्टीज आहेत इथे दिलेल्या आहेत? चुंबकीय बलरेषा जी असते ती नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. आयोग असं विचारलेला आहे प्रश्न, ऑलरेडी एकदाच विचारलाय, परत रिपीट काय झालेला नाही, पण परत रिपीट होऊ शकतो. आयोग फिरवून विचारेल की चुंबकीय बलरेषा नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत असतात, तर चूक आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत असतात, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो. त्यानंतर बघा, चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. ओके. नेक्स्ट, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. एकमेकांना काय करतात? त्या दूर ढकलतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. छेदत म्हणजे काय? इंटरसेक्ट करत नाहीत. लक्षात ठेवा. तुम्हाला आयोग विचारतील चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदतात असं सेंटेन्स टाकेल, त्यामुळे व्यवस्थित वाचायचं आहे. चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते. तर ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे. प्रॉपर्टीज या लक्षात ठेवा, एवढं दिलेलं आहे. आता हे अन्न पदार्थ आणि भेसळ, हे आपण मागे सुद्धा आता पाहिलेलं होतं की हळदीमध्ये काय करतात? भेसळ. तसं आता इथे पण दिलेलं आहे बघा. दुधात काय करतात? पाणी, युरिया, स्टार्च. लाल तिखटमध्ये दिलेलं आहे काळी मिरी, पपईच्या बिया. आईस्क्रीममध्ये काय? धुण्याचा सोडा असेल, कागदाचा लगदा, तांदळामध्ये बारीक पांढरे खडे. माहिती आहेत तुम्हाला, तांदळामध्ये खर लागते पहा. शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोटे असतात, खडे असतात. हे भेसळचं प्रमाण आहे. ओके. ओके. तर इथं आपला 7वीचा स्टेट बोर्ड हे पूर्ण संपलेलं आहे. जवळपास आता आपण पार्ट 2 मध्ये टोटल 11 ते 20 असे टोटल 10 चॅप्टर्स हे पाहिलेले आहेत. पार्ट 1 मध्ये देखील 10 झाले, असं टोटल 20 चॅप्टर आपण 7वीचे पाहिलेले आहेत. आता तुम्हाला काही डाऊट्स असेल, शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि हे लेक्चर जे आहे स्टेट बोर्ड सिरीज ते आपण कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही बघताना काय करायचं आहे? सिक्वेन्स वाईज बघायचं आहे. पहिला 6वीच बघा, मग 7वी, पार्ट 1, पार्ट 2 असं अधूनमधून बघू नका, कारण काही समजणार नाही तुम्हाला. ओके. त्यामुळे आपले हे लेक्चर्स पडत जातील, तसं तुम्ही ते पाहत जा. तुम्हाला एक्झामला नक्की फायदा होईल याचा. ओके. तर आपण आता तर अजून एक एक सूचना होती की आपण सायन्स नोट्स बॅच हा कोर्स लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स सर्व म्हणजे उपलब्ध होतील, तर तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. ज्यांना सायन्स अवघड जाते किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आणि डिटेलमध्ये त्यामध्ये सर्व आपण घेतलेला आहे नोट्स. त्या नोट्स जरी तुम्ही रेफर केला आणि लेक्चर जरी केला तरी सफिशियंट आहे. आणि हा कोर्स आपला प्ले स्टोअरमध्ये अवेलेबल, प्ले स्टोअरमध्ये आपले जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये अवेलेबल आहे. तिथून तुम्ही घेऊ शकता. काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल ते या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे.
तर इथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत जातील. आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे, इथे तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, काही प्रॉब्लेम जरी असेल तर. तर आपण भेटू आता नेक्स्ट लेक्चरला 8th स्टँडर्डचं. ओके, तोपर्यंत थांबूया. सी यू अगेन इन द नेक्स्ट लेक्चर.